देशामध्ये 2च MRO आहे. प्रफुल्ल पटेल साहेबांची मालकी आहे त्या MROची. आता हा व्हिडिओ बघा. त्यांचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपचा. त्या ग्रुपवर आम्ही ही माहिती काढली. अजित पवारांचा मृत्यू हा केवळ अपघात नसून तो घातपात असण्याची दाट शक्यता आहे असा खळबळजनक संशय आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलाय. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी VSR कंपनीच्या कारभारावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. ते म्हणाले, अजितदादांचा प्लॅन हा कार न जाण्याचा होता, पण आदल्या रात्री काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल आणि दुसऱ्या दिवशी घाई गडबडीत अजितदादा विमानाने बारामतीला जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानानं दोन्ही पायलट ऐनवेळी का बदलण्यात आले? या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट्स कुणी दिलं? विमान मेंटेनन्सच्या 2 कंपनी आहेत, त्यात एक प्रफुल्ल पटेलांच्या मालकीची आहे. त्याचा अहवाल समोर का येत नाहीये? पूर्व विदर्भाच्या एका नेत्यांनी अजितदादांना एका फाईलवर सही करण्यासाठी सांगितलं होतं. ती फाईल महत्त्वाची आहे आणि आजच सही करावी असा त्या नेत्याचा आग्रह होता. यामागे काही नियोजन होतं का हे तपासण्याची गरज आहे. अजितदादांचा विमान अपघात होताना पायलटनं मेडे कॉल का दिला नाही? विमानाचा ट्रान्सपॉन्डर अपघाताच्या काही क्षण अगोदर का बंद करण्यात आला? पायलटला रनवे 29चा सुरक्षित पर्याय असताना व त्यासाठी परवानगी दिल्यानंतरही पायलटनं रनवे 11चा अचानक आग्रह का धरला की त्याला अपघातच घडवायचा होता का? याआधी VSR कंपनीच्या विमानाचा 2 वर्षापूर्वी एक अपघात झाला होता, पण त्यावर पुढे काहीही तपास झाला नाही. 2 वर्षांपासून त्याचा अहवाल अद्यापही समोर आलेला नाही. तो रिपोर्ट दाबण्यात आलाय का? पायलट सुमित कपूर यावर दारू प्यायल्यामुळं 3 वर्ष बंदी आणली होती अशी माहिती असतानाच त्याला VIP लोकांच्या विमानाचा पायलट का बनवलं? रोहित पवारांनी व्हॉट्सॲपवरील संवादाचा एक स्क्रीनशॉटही दाखवला. त्यांनी दाखवलेल्या स्क्रीनशॉटमध्ये VSR कंपनीच्या खासगी चॅटमधील संभाषण असल्याचा दावा करण्यात आला. त्या चॅटमध्ये पायलट सुमित याला दारू न पिण्याचा आणि शुद्धीत राहण्याचा इशारा देण्यात आला होता. दारू पिऊ नका, शुद्धीत राहा आणि कोणतेही स्टंट करू नका असा इशारा त्याला देण्यात आल्याचं त्या संवादातून समोर आल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. या प्रकरणामुळे विमान अपघाताबाबत अनेक शंका निर्माण झाल्या असून निष्पक्ष आणि सखोल चौकशीची मागणी आता जोर धरतीये. आता तपास यंत्रणा काय निष्कर्ष काढतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.